नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 17 सप्टेंबर या दिवशी आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाचं स्मरण करतो. यावेळचं वेगळेपण हे आहे की या मुक्ती संग्रामाला 17 सप्टेंबर 2023 ला 75 वर्ष होत आहेत आणि या निमित्ताने आपण आज प्रसिद्ध व्याख्याते आणि विचारवंत डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्याशी चर्चा करणार आहोत या मुक्ती संग्रामाविषयी. तुम्हाला म्हणजे कदाचित आजच्या पिढीला फारसं या संग्रामाबद्दल माहिती नसेल, पण अर्थात अनेक ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असो किंवा विविध संस्थांच्या माध्यमातून असो या मुक्ती संग्रामाचं स्मरण हे ठिकठिकाणी केलं जाते. त्यामुळे हा इतिहास आपण जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, कशासाठी हा मुक्ती संग्राम करण्यात आला आणि त्यातून आपण काय साध्य करू शकलो. तर ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला, त्यानंतर काही संस्थान अशी होती जी भारतामध्ये विलीन झाली नव्हती. त्याच्यामध्ये हैदराबाद या संस्थानाचा समावेश होता आणि तिथे निजाम होता ज्याची सत्ता होती आणि त्याला या विलिनीकरणामध्ये सहभागी व्हायचं नसल्यामुळे त्याने त्याच्या विरुद्ध हा जो मुक्ती संग्राम आहे, हैदराबाद मुक्ती संग्राम सुद्धा म्हणता येईल किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम असं सुद्धा त्याला म्हणता येईल. तर हा मुक्ती संग्राम त्यावेळेला करण्यात आला. अनेक माध्यमातून विद्यार्थ्यांनी असेल, वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून असेल, सशस्त्र आंदोलनाच्या माध्यमातून असेल, हा मुक्ती संग्राम करून निजामाविरुद्ध हा दीर्घकाळ लढा दिला गेला. जवळपास 1938 ते 1948 अशी 10 वर्ष साधारणपणे हा लढा सुरू होता आणि विशेषतः या काळामध्ये रजाकारांनी प्रचंड अत्याचार जनतेवर विशेषतः हिंदूंवर केले आणि त्यामुळे हा संग्राम जो आहे तो अत्यंत आवश्यक होता. हे सगळं जे सत्ता जी होती ती उलथवून टाकण्यासाठी. त्यामुळे याची नेमकी पार्श्वभूमी काय, त्याचा इतिहास काय आहे, यातून आपण काय शिकलो आणि पुढच्या पिढ्यांनी हा मुक्ती संग्राम का लक्षात ठेवणं आवश्यक आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर सच्चिदानंद शेवडे आहेत. शेवडेजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम पार्श्वभूमीपासूनच सुरुवात करूया की मराठवाडा मुक्ती संग्राम 75 वर्ष झाली आहेत त्याला, आणि काय नेमकं तुम्हाला सांगावं असं वाटतं, त्याची पार्श्वभूमी जी आपण त्याचा पाहायचं झालं तर कुठून सुरुवात करता येईल? कसं, एकीकडे आपण बघायला गेलं तर दुसरीकडे कुठेतरी आग लागली, माझ्या घरापर्यंत आली का, मग मला काय त्याचं, हे एक हिंदूंची मानसिकता बनलेली. बरं, वारंवार हिंदूंनी त्याबद्दल मार खाल्लेला आहे. मार जेव्हा खातो हिंदू त्यावेळेला तो जागा होतो आणि परत तो स्वतःला कुठच्या तरी त्या कोशामध्ये अडकवून घेतो. याच्या पलीकडे काही होत नाही. नाहीतर मला सांगा की 15 ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या वेळेला आपल्याकडे सगळीकडे देश स्वातंत्र्याचे घोष चालू होते, लेझिम, ढोल पथक वगैरे वगैरे हे सगळं केलं जात होतं, सगळीकडे आनंदी आनंद पसरलेला होता. बरोबर त्याच दिवशी हजारो हिंदू स्त्रियांची नग्न करून धिंड काढली जात होती पाकिस्तानामध्ये. त्यांच्या किंकाळ्या बहुतेक आपल्यापर्यंत पोहोचतच नव्हत्या, ही आपली अवस्था होती. मग एवढा सगळा भाग जेव्हा आपण बघतो त्यावेळेला अख्खा देश जवळपास स्वतंत्र झालेला, पण त्या देशातलाच असलेला एक भाग म्हणजे हैदराबाद संस्थान, त्या हैदराबाद संस्थान आणि दुसरा एक भाग म्हणजे गोवा, जो तर सगळ्यात उशिरा स्वतंत्र झाला. हे दोन भाग मात्र तसेच राहिलेले होते पारतंत्र्यात खितपत, पण बाकीच्या लोकांना जणू त्याची जाणीवच नव्हती, अशी अवस्था होती. बरं, यात गंमत अशी होती की 1947 पर्यंत जी 565 जवळपास संस्थानं होती, ही संस्थानं खालसा करण्यात आली. या संस्थानांमधली 560 खालसा झाली, विलीन झाली भारतामध्ये, पण 5 संस्थानं मात्र तशीच राहिलेली होती. याच्यामध्ये जुनागड, मानवदर, मंगरोल ही 3 सौराष्ट्रातली, काश्मीर आणि हैदराबाद ही 5 संस्थान अशी होती की जी सामील नव्हती झालेली. यातलं जुनागडचं संस्थान सहज सामील करून घेण्यात आलं, पण तिथे सार्वमत मुद्दाम लादण्यात आलं. सार्वमत का, तर सार्वमत खरं म्हणजे तिथे घेण्याची गरज नव्हती. सहज एखाद्या आंधळ्याने पण सांगितलं असतं की हे संस्थान भारतामध्ये जाईल म्हणून,
पण माउंटबॅटननी जाणीवपूर्वक आग्रह करून त्या संस्थानामध्ये सार्वमत घेणारा भाग पाडलं आपल्या नेत्यांना, कारण त्याची नजर तिथे नव्हती, त्याची नजर काश्मीरकडे होती. म्हणून आजही काश्मीरमध्ये सार्वमत जे आरडाओरडा केला जातो ना, तो त्या धर्तीवरती केला जातो, लक्षात घ्या. आणि मग तसंच झालं, हजारो मतं हिंदुस्थानमध्ये सामील व्हावं या बाजूची पडलेली होती आणि फक्त 89 मतं जुनागड संस्थानामध्ये ही पाकिस्तानात सामील व्हावे या बाजूची पडली. जुनागड आपल्यात सामील झालं. मानवदर, मंगरोल ही तर छोटी छोटी संस्थानं होती, पण तिथेही सार्वमत घेण्यात आलं आणि ती भारतामध्ये सामील करून घेण्यात आली. प्रश्न राहिला काश्मीर आणि हैदराबादचा. त्यातल्या शेख अब्दुल्ला तुरुंगात असल्यामुळे शेख अब्दुल्ला म्हणजे काश्मीर असं पंडित नेहरू समजत होते. त्यामुळे शेख अब्दुल्ला तुरुंगात म्हणजे अख्खं काश्मीर तुरुंगात. त्यामुळे तो भाग लोंबकळता राहिला काश्मीरचा. आणि हैदराबाद संस्थानाचा जो नवाब होता, निजाम होता, तो निजाम, त्याला पाकिस्तानातही सामील व्हायचं नव्हतं, हिंदुस्थानातही सामील व्हायचं नव्हतं. त्याला आपलं संस्थान जैसे थे अशी परिस्थिती ठेवायची होती. इतकं नाही, त्यांनी पार फ्रान्स पर्यंत वकिलात उघडली होती बरं का स्वतःची. बरं, या संस्थानाचा सुद्धा जो इतिहास आहे, हा इतिहास तुम्ही पाहिलात तर 1707 मध्ये औरंगजेब मेल्यानंतर त्याच्या सुभेदारांपैकी असलेला एक सुभेदार आहे याचा पूर्वज. आणि त्यांनी फाटाफूट करून घेतली, लगेच स्वतःचा नवीन सुभा तयार केला आणि तो सुभा म्हणजे हैदराबाद प्रांत, आणि हा स्वतःकडे घेतला. त्याच्यानंतर जवळपास या निजामातनी म्हणजे त्याच्या पिढ्यांनी 225 वर्ष, अगदी एक्झॅक्ट म्हणजे 224 वर्ष राज्य केलं. असफजाई घराणं असं यांना म्हटलं जात होतं. यांनी केलेलं राज्य, त्यातला शेवटचा उस्मान अली जो होता, या निजामाने केलेलं राज्य ही 37 वर्षांचं आहे. 37 वर्षांची त्याची एकूण कारकीर्द आहे. ही कारकीर्द हा स्वतः अत्यंत क्रूर, धर्मांध, पिळवणूक करणारा अशा प्रकारचा होता. बरं, याचं संस्थान जे होतं, या संस्थानामध्ये 85% जास्त हिंदू होते बरं का. फक्त 11% हे मुसलमान होते. पण प्रशासनात अथवा सर्वच जागी जिथे नोकऱ्यांचा भाग होता, त्या नोकऱ्यांच्या भागामध्ये मात्र 90% जास्त मुसलमान होते. म्हणजे संस्थानामध्ये प्राबल्य हिंदूंचं प्रजा म्हणून, पण बाकी सगळ्या नोकऱ्या आणि तत्सम गोष्टींच्या मध्ये मात्र प्राबल्य होतं ते मुसलमानांचं होतं. हा जो सगळा भाग होता. आणि मग ज्या वेळेला त्याच्यामुळे प्रॉब्लेम खूपच निर्माण झाले. पण जर पूर्वीच या सगळ्याला इतिहासात काय होतं, काही काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी आपण जरतारी भागात नाही सांगू शकत. जर असं झालं असतं तर तसं झालं असतं वगैरे, हा सगळा स्वप्नरंजनाचा भाग होतो. कारण तसं बघायला गेलं तर मराठ्यांनी या उस्मान अलीच्या पूर्वजांना पार नमवलेलं होतं. म्हणजे अगदी पालखेडची लढाई आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जी आजही मुद्दाम सांगितली जाते, पहिल्या बाजीरावांनी केलेली. 1737 मधली भोपाळ आणि भालकी इथली लढाई, 1758 मधली सिंदखेडची लढाई, 1770 मधली झालेली उदगीर आणि तांदुळजा, 1763 मध्ये राक्षस भुवन आणि 1795 मध्ये बीड जिल्ह्यातील खर्ड्याची जी लढाई आहे, या सगळ्या लढायांच्या मध्ये मराठ्यांनी पार नमवलेलं होतं बरं का निजामांना. पण असं असलं तरी समोरचा शरण आला की आपण त्याला सोडून देतो, माफ करतो, अशा सगळ्या गोष्टी असतात. आता ह्याला त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं, काय झालं, या सगळ्याची चर्चा ही करण्यात काही अर्थ नसतो. त्यावेळेला घडलं ते असं घडलं. आणि म्हणून कुठेतरी निजाम शेफारला, पण मराठ्यांची मात्र त्याला भीती ही कायमची होती. कारण पूर्वीची एकही लढाई मराठ्यांच्या समोरची तो जिंकलेला नव्हता. पण त्यावेळेला आता आपण अभ्यास करतो त्यावेळेला असं म्हणतो की अरे त्यावेळेला त्याचा जर समूळ नाश केला असता तर कदाचित ही हैदराबादचा मुक्ती लढा हा लढावा लागलाही नसता. पण मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं जरतारी इतिहासामध्ये भाग ठेवून चालत नसतो. जे घडलंय ते घडलं असं बघून आपल्याला पुढे जावं लागतं. त्यामुळे पुढच्या निजामाने, शेवटच्या निजामाने हे जे केलं आणि हिंदूंना मुसलमान बनवण्याकरता म्हणून जे त्यांनी भाग हातात घेतलेले होते ते फार भयंकर आहे. पण या सगळ्याच्या मध्ये सुद्धा लहान सहान उठाव हे होत राहिलेच बरं का. म्हणजे बीडच्या धर्माजी प्रतापराव यांनी उठाव केलेला होता, निसाजी नाईकांनी उठाव केला होता, अजिंठा, वैजापूर, भोकरदन, सिल्लोड वगैरे या भागामध्ये वनवासी लोकांनी, भिल्लांनी केलेला असा उठाव आहे. उदगीरमध्ये शिवलिंग देशमुखांनी उठाव केलेला होता, परभणी जिल्ह्यामध्ये उठाव झालेले, नांदेड जिल्ह्यामध्ये उठाव झालेले. म्हणजे असे उठाव हे या ना त्या रीतीने
त्यांच्या विरुद्ध हे होत होतेच, कारण निजाम हा एक अत्यंत धर्मांध राजा होता. या निजामाची आणखी एक गंमत तुम्हाला सांगितली तर मग इतिहासामध्ये नमूद झालेला कवडी चुंबक सुद्धा होता बरं का. त्याच्या कवडी चुंबकाचे अनेक प्रकार सांगितले जातात. फ्रीडम ॲट मिडनाईट मध्ये सुद्धा ते नमूद केलेले आहेत. त्यामुळे तो स्वतःचा पेपरवेट म्हणून वापरत होता. तो हिरा काही कॅरेटचा होता. स्वतःकडे भरपूर संपत्ती असलेला, एकाच वेळेला 200 लोकांना सोन्याच्या पात्रामध्ये जेवायला वाढवू शकेल एवढी संपत्ती असणारा निजाम स्वतः मात्र 3च्या ताटात जेवायचा. त्याच्याकडे रोल्स रॉइस सारख्या अनेक मोठ्या गाड्या होत्या, पण स्वतः मात्र एका जुन्या डबड्या कार मधून फिरायचा. असे त्याचे अनेक किस्से. काही तर एवढे हास्यास्पद आहेत की सांगावे की न सांगावे असं वाटावं. तर एकीकडे इतका कवडी चुंबक आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर तोच निजाम अत्यंत क्रूर असलेला असा आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनेक जे भाग म्हणजे संस्था स्थापन केल्या. यातल्या 3 संस्था तर हिंदूंचं मुसलमानांच्या मध्ये धर्मांतर करण्याकरता, म्हणून काही जण याला हिंदू मुसलमान लढा म्हणतात. बरोबर आहे. एकीकडे एका पुस्तकाने तो उल्लेख केलेला आहे की हा हिंदू अस्मितेचा लढा होता. खरं आहे, हा हिंदू अस्मितेचाच लढा होता. पण असं आहे की हा स्वातंत्र्य लढा एकीकडे असू नये, हा हिंदू मुसलमान असाही लढा होता. हे आम्हाला मोकळ्या मनाने मान्य करायचं नाही, अशी आपल्याकडची अवस्था असते. इतिहास हा इतिहास असतो. माझं म्हणणं असं आहे की ब्रिटिशांच्या विरुद्ध आपण बोलतोच की, पण याचा अर्थ आजच्या ब्रिटिशांचा आपण द्वेष करतो का? तर तो तसा आपण करत नाही. तसं त्यावेळेला रझाकारांनी जे काही केलं किंवा रोहिल्यांनी जे काही केलं, पठाणांनी जे काही केलं, म्हणून आपण त्याचा संबंध आजच्या इथल्या मुसलमानांशी लावतो का? तर तसा लावत नाही. त्यामुळे इतिहासात जे घडलं ते घडलं. रझाकारांनी अत्याचार केले नाहीत असं म्हणायचंय का? तर त्याची अनेक उदाहरणं ही आपल्याला मिळतात. मग आपण ते नाकारू शकत नाही. हे सगळे भाग कुठेतरी आपल्याला लक्षात घ्यायला. तुम्ही आता 2-3 वेळा उल्लेख केला की निजामाचं जे राज्य तिथे होतं, एक प्रकारचं धर्मांध अशा पद्धतीचं राज्य होतं, अत्यंत अत्याचारी असं राज्य होतं. तर त्याविषयी काही सांगा की कशा प्रकारचे ही धर्मांधता होती आणि त्याच्या मागचं कारण काय होतं, हे अत्याचार जे होते ते कसे होत होते आणि त्याविरुद्ध मग हा शेवटी क्षोभ जो आहे तो निर्माण झाला. हा, हैदराबाद संस्थान 16 जिल्ह्याचं होतं. यातले 5 जिल्हे गेलेत आज तेलंगणामध्ये, 3 जिल्हे गेलेत कर्नाटकात. बाकीचे जिल्हे, कारण इथे 3 भाषा बोलल्या जात होत्या, तेलुगू, मराठी आणि कानडी. असं असून सुद्धा या 3 भाषा बोलणाऱ्यांचं त्यांची बहुसंख्या असून सुद्धा राज्यकारभाराची भाषा ही उर्दूतली होती. बरं, गंमत अशी की तुम्ही एखाद्या भाषा ही माध्यम ठेवली की अनेकांना कालांतराने असं वाटायला लागतं की हीच आपली मातृभाषा आहे. बरं, तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की 1,11,000हून अधिक लोकांना, म्हणजे जे मुसलमानेतर होते अशा लोकांना उर्दू ही आपली मातृभाषा आहे असं वाटायला लागलं होतं. एखाद्या भाषेतून तुम्ही सातत्याने शिक्षण घेत राहिलात की त्या भाषेचे विचार तुम्हाला पटायला लागतात, त्यातले आचार हे तुम्ही कळत नकळतपणे बाणवता. याचं एक गमतीदार उदाहरण आपल्याला सांगतो. नीट आपण जर येता जाता आपण नीट पाहिलं तर आपल्याला कळेल की सर्वसाधारणपणे कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी जी मुलं आहेत ही मंदिरासमोरून जाताना सुद्धा असं करतात. हे सहजपणे येतं का? तर ते आपोआप बांधलं जातं म्हणून तिथून जाताना हात जोडायचा असतो, हा भाग राहत नाही. हे याला अपवाद असणार आहे, लक्षात घ्या. हा काही मी नियम म्हणून सांगत नाहीये, पण सहज होणारी जी प्रक्रिया असते ती आपल्याला सांगतो. आणि त्यामुळे कालांतराने एकदा शरीराला सवय पडली की समोरचा आपल्यावर अत्याचार करतोय हे सुद्धा लक्षात येत नाही. अख्ख्या संस्थानाची भाषा ही उर्दू झालेली होती, म्हणजे न्यायदानाची भाषा ही सुद्धा उर्दूच झालेली होती. या सगळ्याचा परिणाम हा अर्थातच आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनावर पडलेला होताच. 1927 सालापासून संस्थानामध्ये हिंदूंना पाठवण्याची मोहीम सुरू झाली. त्याकरता 1930 मध्ये एक फरमान काढण्यात आलं आणि तबलिगे इस्लाम या संघटनेला मदत आणि इतर सगळं सहाय्य हे शासनाच्या द्वारे, तिथल्या शासनाच्या द्वारे केलं जात होतं. म्हणजे ब्रिटिश रेसिडेन्सीच्या
1 सप्टेंबर 1936चा एक मासिक अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यावेळेला त्याच्यामध्ये नमूद केलंय की एका दशकात 20,000हून अधिक दलित बांधवांना मुस्लिम धर्मामध्ये दीक्षा देण्यात आली. हे सगळं धर्म प्रसाराचं काम चक्क एका छापील फॉर्मवर वगैरे चालायचं बरं का. त्याच्याकरता प्रोत्साहन म्हणून संस्थानाच्या अंदाजपत्रकामध्ये तेव्हाच्या 20 लाख रुपयांची तरतूद होती. हा सगळा भाग जेव्हा आपण वाचत असतो, आणि इतकंच नाही तर त्याकरता दिल्लीहून एक खास धर्मप्रसारक मागवलेला होता, ख्वाजा हसन निजामी हे त्याचं नाव, आणि त्याला दर महिना 200 चांदीच्या मोहरा या दिला जात होत्या. आणि हा कोण होता हसन निजामी? हेही बऱ्याच जणांना माहिती नाही. हसन निजामी हा स्वामी श्रद्धानंदांच्या काळामध्ये जे काही धर्मप्रसाराचं काम करत होता हा माणूस, त्याला आळा बराचसा स्वामी श्रद्धानंदांच्या सगळ्या आंदोलनांनी घातला. श्रद्धानंदांनी जवळपास 18,000 लोकांची घर वापसी केली होती, आणि मग श्रद्धानंदांचा खून केला अब्दुल रशीदनी. हे आपल्याला माहिती असतो हा इतिहास. त्यानंतर हा परत एकदा धर्मांतराला ऊत आला होता. तेव्हा एकदा बाबाराव सावरकर काशीमध्ये तेव्हा शिकायला होते. शिवराम हरी राजगुरू म्हणजे भगतसिंग राजगुरू सुखदेवांपैकी राजगुरू ज्यावेळेला तिथल्या सांगदेव विद्यालयामध्ये तर्कशास्त्राची परीक्षा देत होते, राजगुरू हा माणूस एकाच वेळेला उत्तम संस्कृत संभाषण करणारा आणि दुसरीकडे एकाच गोळीमध्ये समोरच्याला म्हणजे लक्षभेद साधणारा. त्यांनी सॉन्डर्सला एकच गोळी मारली होती दोन्ही भुवयांच्या मध्ये, म्हणजे नंतर दुसरी गोळी नाही मारायला लागत. असा असलेला हा क्रांतिकारक, याच्याशी सहज बोलताना बाबाराव बोलले की हा हसन निजामीचं हे सगळं फार वाढत चाललेलं आहे, तेव्हा याला आळा कोण घालणार? राजगुरू म्हणाले मी घालतो. आणि राजगुरू त्याला मारण्याकरता म्हणून दिल्लीला निघालेले होते. दिल्लीला तो जिथे नेहमी यायचा त्या मदाखान्याच्या बाहेर हे स्वतः भीक मागायला म्हणून उभे राहायचे, मुका भिकारी असल्याचं सोंग घेऊन. आणि एकदा तिथे काहीतरी दावत देण्याकरता, कारण ती दावत हसन निजामीकडून होती म्हणून ते तिथे उभे राहिले, आणि निजामीची गाडी आली. गाडी आल्याबरोबर मन एकाग्र केलं आणि गाडीतून पाय बाहेर आला, आणि पायांचे मालक बाहेर येता क्षणी फक्त एक गोळी झडली छातीत, आणि ते तिथून पळून गेले. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली सोमालिया ठार म्हणून. सोमालिया म्हणजे हसन निजामीचा सासरा. पण हसन निजामीला कळलं ना गोळी कोणाकरता होती ती, कारण गाडी त्याची होती, त्यामुळे बाहेर पडणारा तो असू शकणार होता. राजगुरूंना वाईट वाटलं की नको तो माणूस मारला गेला म्हणून, पण हसन निजामीला कळलं, आणि मग हसन निजामीचे तिथले हे सगळे उद्योग हे बंद झाले, आणि ते उद्योग सगळे या हैदराबाद संस्थानामध्ये चालू झाले. हा सगळा भाग जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्याला कळू शकतं की या संस्थानामध्ये बलपूर्वक किंवा काहीतरी लोकांना आमिष वगैरे दाखवून धर्मप्रसार हा कसा केला गेला, आणि लोकांचा असलेला नोकरीचा वगैरे सगळा भाग हा कसा मारला गेला हा आपल्याला कळतो. आणि मग 1927 मध्ये उस्मानिया विद्यापीठामधला एक प्राध्यापक मेहुद्दीन कादरी आणि हबीब उर रहमान यांच्या संकल्पनेमधून मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन या संघटनेची स्थापना झाली. लक्षात आली नाही कोणती संघटना? कारण हिचं नाव MIM. या MIMचा पुढे जो प्रमुख झाला कासिम रिझवी, याच जे सशस्त्र दल होतं, याचं जे स्वयंसेवक दल होतं या संघटनेचं, त्यांनाच म्हटलं जायचं रझाकार. या रझाकारांचा प्रमुख होता कासिम रिझवी. हा कासिम रिझवी हा लातूर मधला असलेला एक प्रसिद्ध वकील होता, अत्यंत प्रक्षोभक भाषण करण्याबद्दल प्रसिद्ध. आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवून, म्हणजे आपण तुळशीपत्र असं म्हणतो, बाकी काय म्हटलं तर मला माहित नाही, चटकन समजायला वाक्प्रचार म्हणून वापरला, की ते सगळं सोडून थोडक्यात तो स्वतः यात सामील झाला, आणि बघता बघता त्यांनी त्या रझाकारांच्या संघटनेची सगळी सूत्र ही आपल्या हातात घेतली. पण तरीही तुम्हाला गंमत वाटेल की 1938 सालापासून 38-39 सालापासून या रझाकारांचा सगळा भाग हा सुरू झाला. पण त्याच्या आधीचा भाग जर आपण पाहिला तर आपल्याला कळतं की त्या सुमाराला नेमकं हैदराबाद संस्थानात काय घडत होतं. आणि हा जास्त करून येत नाही बरं का पुढे इतिहास, कारण 1938 मध्ये सत्यार्थ प्रकाशवरती बंदी घालण्यात आली, आणि ती बंदी घातल्यानंतर आर्य समाजाने पहिल्यांदा तिथे लढ्याचं शिंग पुकारलं, ते सुद्धा अहिंसक आंदोलनात. आणि गंमत वाटेल तुम्हाला
की सावरकरांच्या हिंदू महासभेने त्यावेळेला, म्हणजे सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष होते म्हणून सावरकरांच्या हिंदू महासभेने त्याच्यामध्ये उडी घेतली. हिंदू महासभेने त्यावेळेला हा अहिंसक आंदोलन म्हणजे सत्याग्रह याच्याकरता काही तुकड्या पाठवल्या. त्यातल्या पहिल्या तुकडीचं नेतृत्व करणारा माणसाचं नाव होतं नथुराम विनायक गोडसे. हे जेव्हा आपण बघतो की नथुराम गोडसे हे, आणि नंतर त्यांना 1 वर्ष आतमध्ये ठेवण्यात आलेलं होतं बरं का तुरुंगामध्ये, हे त्या सत्याग्रही तुकडीचं नेतृत्व करत होते. त्याच काळामध्ये वंदे मातरम वरती बंदी घातलेली होती. वंदे मातरम उस्मानिया विद्यापीठाच्या मुलांनी काय आपल्या एका मुलाखतीमध्ये सगळा इतिहास सांगणं शक्य नाही, तरी सुद्धा त्यातले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मी मुद्दाम मांडायचा प्रयत्न करतो. त्या उस्मानिया विद्यापीठाच्या 800 विद्यार्थ्यांनी जवळपास वंदे मातरमचा घोष करायचं ठरवलं. त्यावेळेला त्यांचा जो नेता होता त्या तरुण नेत्याचं नाव होतं पीव्ही. तो पीव्ही याच नावाने प्रसिद्ध होता बरं का सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये. आणि या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा वंदे मातरमचा घोष केल्याबद्दल 800 विद्यार्थ्यांना रस्टिकेट करून टाकण्यात आलं होतं. आणि मग हिंदू महासभेच्यामुळे नागपूर विद्यापीठाने या 800 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिलेला होता. आणि ही सगळे पीव्ही सकट हे सगळे विद्यार्थी तिथे गेले. हा पीव्ही कोण माहितीये का? हा पुढे 1991 वर्षी आपला झालेला पंतप्रधान आहे, पीव्ही नरसिंहराव हे त्यांचं नाव. तेव्हा ते या आंदोलनामध्ये कशा प्रकाराने होते. आणि हे सगळं आंदोलन एकीकडे चालू असताना स्टेट काँग्रेस त्याच्यामध्ये होतीच, कारण स्टेट काँग्रेस, आर्य समाज आणि हिंदू महासभा यांनी ही आंदोलनं चालू केली होती. पण तरीही तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, त्यावेळेला संपूर्ण गांधी वाङ्मय वाचावं लागतं बरं का, तर कळतं, अन्यथा कळत नाही. गांधींचा पत्रव्यवहारही आज उपलब्ध आहे, गांधींनी केलेली भाषणं सुद्धा उपलब्ध आहेत. गांधींनी स्टेट काँग्रेसचा हात त्यातून काढून घेतलेला होता त्या आंदोलनात. गांधींनी त्याकरता लिहिलेल्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की या आंदोलनांच्यामुळे आर्य समाजासारखी जातीयवादी भाग हा काँग्रेसचा असल्यासारखा आणि काँग्रेसला सुद्धा जातीयवादी संघटना म्हणून संबोधले जाऊ लागल्याचं पाहून मला खूप वेदना होत आहे. आणि या कारणाकरता स्टेट काँग्रेसने इथून पुढे आपलं आंदोलन स्थगित करावं. आणि इतकंच नाही तर यानंतर गांधींनी अकबर हैदरींना पाठवलेलं पत्र आहे 26/12/38, त्यामध्ये गांधींनी विचारणा अशी केली आहे की एवढी सगळी तुम्हाला मदत केली, हैदराबाद संस्थानात नवीन सूर्य वगैरे उगवावा या सगळ्या करता, आणि असं असूनही मी रोज वाट बघतोय की तुम्ही काँग्रेसच्या पकडलेल्या लोकांना मुक्त कराल म्हणून, पण अजूनही ते वृत्त माझ्याकडे आलेलं नाही. म्हणजे थोडक्यात काँग्रेसच्या त्या सगळ्या सत्याग्रहींना तुम्ही सोडून द्यावं. फक्त काँग्रेसचेच सत्याग्रही होते? नेत्याला सगळ्यांची चिंता वाटायला पाहिजे ना. आर्य समाजी सुद्धा आत होते, हिंदू महासभेचेही लोक आत होते, तरी सुद्धा विचारणा कसली आहे की काँग्रेसच्या लोकांना सोडलं का, आणि पुढे काँग्रेसच्याच लोकांना सोडलं गेलं बरं का. पण हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत जाईल असं वाटल्यामुळे आणि ब्रिटनहून दबाव आल्यामुळे व्हॉइसरॉयच्या समोर निजाम तात्पुरता नमला आणि निजामाने केलेला एक करार आहे. हा करार आपल्याला कधीही सांगितला जात नाही. तो करार असा आहे की संस्थानामधल्या असलेल्या हिंदूंना त्यांच्या लोकसंख्येच्या नुसार नोकऱ्या आणि बाकीचे सगळे अधिकार हे दिले जातील. हा फक्त ऑन पेपर राहिला, पण या कराराच्या नंतर हिंदू महासभा आणि आर्य समाजाच्याही लोकांना सोडून देण्यात आलं. तोपर्यंत या लोकांची अवस्था अशी मोठी बिकट होती ना की कायम त्यांच्या हातामध्ये बेड्या असायच्या. इतकंच नाही, जेवायला बसले त्यावेळेला एक जण ज्यांनी पहिला घास घेतला त्या घासामध्ये अळ्या आल्या, त्यांनी घास टाकून दिला. दुसरा घास घेतला त्यातही अळ्या होत्या. बाजूला बसलेल्या एका कैद्याने त्याला विचारलं, तू नवीन आलास का म्हणून? तो म्हणाला हो का. तर म्हणाला मग इथे अन्न बघायचं नसतं, शेजारच्याशी गप्पा मारत मारत तोंडात टाकायचं असतं. इतकं कदान्न या सगळ्यांना खायला मिळत होतं आणि 24 तास हातात बेड्या, म्हणजे आपण विचार करा काय अवस्था असेल. या सगळ्यांना हा करार झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. इतकी अवस्था, म्हणजे इतकी पिळवणूक ही निजामाने केली होती. हा करार फक्त ऑन पेपर राहिला, याचं कधीही पालन पुढे निजामाने केलं नाही. उलट हा करार झाल्यानंतर, म्हणजे ही लिटमस टेस्ट होती का बघण्याची काय होतंय. हिंदू हा करार झाला म्हटल्यानंतर खुश होतील आणि त्याच्यापुढे काही करणार नाहीत असं निजामाला वाटलं का माहित नाही. पण त्याच्यानंतर रझाकारांचे हल्ले हे आणखीन तीव्र झाले आणि या रझाकारांनी हिंदूंवरती प्रचंड मोठे हल्ले केलेले आहेत.
तुम्ही आत्ताच रजाकारांबद्दल सांगितलं, त्यावेळेला म्हणजे ज्या पद्धतीचे अत्याचार झाले हे सुद्धा अनेक पुस्तकांमधनं आलेलं असेल, अनेक वेळेला ते सांगितलं गेलं असेल. पण आज आम्हाला सुद्धा ते किंवा पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते कळलं पाहिजे की काय नेमके अत्याचार झाले आणि त्याचे परिणाम नेमके काय झाले, हिंदू समाजावर काय झाले, किंवा हिंदू समाज त्यातून कशा पद्धतीने उसळून उठला असेल आणि त्यांनी कसा संघर्ष केला असेल. एकीकडे तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे धर्मांतर हा भाग होताच चालला. दुसरीकडे ह्या रजाकारांच्या टोळ्या या खांद्यावरती बंदुका टाकून फिरायच्या. सर्व दूर या सगळ्यांचे जे केलेले म्हणजे प्रत्येक तालुका गणित यांच्या शाखा केलेल्या होत्या. आणि या शाखांमधले बरं यांचा सगळ्यांचा प्रमुख जो होता ना, तुम्हाला सांगितलं बरं, सगळ्यांचा ड्रेस खाकी म्हणजे सैनिकांचा ड्रेस. सगळ्यांचा प्रमुख जो होता तो खांद्यावरती ही बिल्ल्यांची रांग लावलेला. काय कोणती युद्ध लढली होती, कशाबद्दलची पदक होती ती. म्हणजे काही वेळेला मला ते बघून हसू येतं की मला आठवतात ते पाकिस्तानी सैन्याधिकारी आठवतात. पाकिस्तानी सैन्याधिकारी पण नाही का असे मोठे लांब लचक बिल्ल्यांची माळ लावतात. ते काय जिंकले तो हे. 48 मध्ये आपल्या हातून मार खाल्ला, 62 मध्ये मार खाल्लेला आहे, 71 मध्ये मार खाल्लेला आहे, कारगिलच्या वेळेला मार खाल्लाय. म्हणजे यांच्याकडे मार खाल्ल्याचेच बिल्ले दिले जातात की काय कोणच ठोक असं वाटतं, इतकी अवस्था. तसे हे आधीपासूनच बिल्ले लावून वगैरे असे यांचे अधिकारी असायचे. बरं, या सगळ्यांना दिलेल्या होत्या त्या बंदुका दिलेल्या होत्या. बंदुका, घोडे वगैरे सगळे भाग होते. एक गोरट गावाचं जर आपल्याला प्रकरण सांगितलं तर आपल्याला कळेल की गोरटगाव हे आता बिदर जिल्ह्यामध्ये असलेलं बरं का, म्हणजे कर्नाटकात. त्या गोरट गावात एक तिथला पठाण खूप त्रास द्यायचा लोकांना. एक दिवस तो पलीकडच्या गावामधल्या बाजारामध्ये गेलेला असताना तो परतताना लोकांनी त्या त्रासाला कंटाळून त्याला गाठून ठार केला. आणि म्हणून एकदम 300 रझाकार तिथे जमले. तो ठार झाला म्हटल्यानंतर 2 गावं होती, होनवळी आणि हे गोरट. या गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. ज्या वेळेला हे सगळे रझाकार आले, 300 रझाकार, त्यावेळेला रझाकारांचा संशय असा होता की हे सगळं हत्याकांड केलेलं आहे ते त्या गोरटा गावातल्या लोकांनी केलेले. म्हणून गोरट्यावरती या रझाकारांनी हल्ला केला. त्यांना साथ ते जे पोलीस होते त्या पोलिसांनी दिलेली आहे साथ. आणि गोरट गाव जवळपास 85% जाळून साफ करण्यात आलं. लोकांना घरातून खेचून खेचून कडव्याच्या गंजीमध्ये गुंडाळून जाळलेलं हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर जवळपास 5 दिवस पुढचे कोणीही तिथे फिरकलेलं नाही, त्याचा पंचनामा वगैरे काही करण्यात आलेला नाही. हे मी नाही सांगत आहे, अनंत भालेरावांच्याच हैदराबादचं स्वातंत्र्य संग्राम जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधली नमूद केलेली घटना आहे. हे तुम्हाला एक वानगी दाखल उदाहरण दिलं. बहुतेक जिल्ह्यांमध्ये बरं, त्यानंतर मराठवाडा एवढा पेटून उठलेला होता की मराठवाड्यातल्या बहुतेक तालुक्यांमधले लोक हे या सगळ्याच्यामुळे बाहेर आलेले होते. आपल्याला नावं जी माहिती असतात ती रामानंद तीर्थांची, गोविंदभाई श्रॉफ किंवा आनंद भालेराव, चारठाणकर यांची नावं, म्हणजे प्रमुख लोकांची नावं माहिती असणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण त्यांच्याच बरोबरीने इतर सर्वसामान्य माणसाचा जो सहभाग होता तो आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे एकूण सगळ्या हिंदूंनी एकत्रितपणे येऊन दिलेला हा लढा. बरं, या लढ्याची तुम्हाला आणखी एक गंमत माहितीये का, याला स्वातंत्र्य लढा मानलं जात नव्हतं बरं का. समजलंच जात नव्हतं हा स्वातंत्र्य लढा आहे. म्हणजे याला नेहरू समजत होते की हा हिंदू मुस्लिम संघर्ष आहे आणि हिंदू मुस्लिम संघर्ष असल्यामुळे स्वातंत्र्य लढा कसा. त्यामुळे याला स्वातंत्र्य लढा म्हणून कधी मान्यता मिळाली माहिती अधिकृतपणे 1968 मध्ये. आता तोपर्यंत यातला एकही माणूस सांगू शकत नव्हता की मी अमुक गावी अमुक रझाकाराला मारला किंवा मी अमुक गावी अशा पद्धतीने प्रतिशोध घेतला, मी अमुक ठिकाणी अशा पद्धतीने हल्ले केले, रोहिल्यांवरती असो किंवा पठाणांवरती असो, किंवा मी अमुक कार्य केलं, हे कोणीही सांगू शकत नव्हता. 48 ते 68 20 वर्ष एवढा मोठा स्पॅन लक्षात घ्या. म्हणजे त्यावेळेला तरुण असलेले ज्या पिढ्यातले लोक असतील ते कदाचित वृद्ध झालेले असतील, जे मध्यमवयीन असतील त्यातले कित्येक जण तर गेलेही असतील. पण या 20 वर्षाच्या काळात ते सांगू शकत नव्हते, कारण तसं जर सांगितलं असतं तर हिंदू मुस्लिम संघर्षामध्ये यांनी केलं म्हणजे यांनी अपराध केला, मग त्यांना पकडा. आणि त्यांनी स्वीकारोक्ती दिली, त्याच्या आधाराने त्यांच्यावरती केस आणि त्यांना शिक्षा होणं हे क्रमप्राप्त होतं.
याला 1968 मध्ये स्वीकृती मिळाली, पण अधिकृत त्याच्यावरती मोहर उठवण्यात आली ती 1972 मध्ये. तेव्हा मानण्यात आलं की हा स्वातंत्र्य लढा होता म्हणून. तोपर्यंत हा मानला जात नव्हता. कारण एकच की आले वरच्यांच्या मना असं म्हणायचं, याच्या पलीकडे काही नाही. सर्वसामान्य जनता एकीकडून निजामाकडूनही भरडली गेली, दुसरी अशी भरडली गेली. बरं, आपला देश मुळातच विनोदी, कारण आपण ब्रिटिशांना इथून हाकलून दिलं, पण ब्रिटिशांच्या शेवटच्या वहीसोडीने सांगितलं 19व्या की आम्ही जातो इथून, पण स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल व्हावं असं मला वाटतं. आणि मग आपण त्याला होकार दिला आणि गव्हर्नर जनरल त्याला केलं ना माउंटबॅटनला. मग हाकललं कशाला ब्रिटिशांना? जर ते शत्रू होते तर शत्रूच्याच एका माणसाला गव्हर्नर जनरल बनवायचं. पण हे विरोध आपण केलेले. त्यावेळेला आपल्या तिन्ही लष्करी दलाचे प्रमुख सुद्धा ब्रिटिशच होते. इतकंच काय, पण निजाम जेव्हा शरण आला 108 तासांच्या कारवाईच्या नंतर, त्यावेळेला ज्या निजामाकडून हैदराबाद संस्थान आपण ताब्यात घेतलं, त्याच निजामाला तिथला राज्य प्रमुख बनवलं. कुठपर्यंत? 1956 पर्यंत. म्हणजे भाषावर प्रांतरचना जेव्हा झाली ना, तोपर्यंत त्याचा प्रमुख हा निजामच होता. काय कशा प्रकारचे भाग होते ना, इतिहासात वाचताना आपली मती गुंग होऊन जाते, एवढं लक्षात ठेवा. आणि मग नांदेडला झालेला झेंडा प्रकरण आहे, त्याबद्दलची झालेली निदर्शन आहे. उमरी बँकेचा झालेला जो दरोडा आहे, हैदराबाद बँकेवरती पडलेला उमरी शाखेवरचा दरोडा, हा या सगळ्या क्रांती. आता याला ना काय वैयक्तिक पैसा मिळवायचा होता का हो या सगळ्यांना? पण मनी मेक्स अ मेयर गो. कोणतंही कार्य हे पैशाशिवाय पुढे जात नाही. जसं पंजाब नॅशनल बँकेवरती छापा टाकण्याची योजना चंद्रशेखर आझादांनी बनवलेली होती, ती पुढे फसली ती गोष्ट वेगळी, पण ह्या पद्धतीची बनवलेली होती. याचं कारण कोणत्याही कार्याकरता पैसा हा आवश्यक असतो. त्याप्रमाणे तो उमरी बँकेवरती टाकलेला जो छापा आहे, जो दरोडा आहे, तो तशा पद्धतीचा म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघता येतं. असे वेगवेगळे भाग हे होत गेले. या ना त्या रीतीने सर्वसामान्य माणूस बाहेर येत गेला आणि तो बाहेर येत जाऊन त्यांनी या सगळ्यांच्या दंडेलशाहीला, रझाकारांच्या दंडेलशाहीला, त्यांच्या हातात रायफली असून सुद्धा यांनी या ना त्या रीतीने. बरं, गोविंदराव पानसरेंची हत्या झालेली होती धर्माबादच्या जवळ. असे अनेकानेक लोक मारले गेले. असं असून सुद्धा ज्या वेळेला सर्वसामान्य मराठवाड्याच्या लोकांनी, आणि मी खरं सांगू का, याला सांस्कृतिक वार्तापत्रांनी आता एक अंक काढलाय ज्याला त्यांनी लढा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा म्हणतात. त्यावेळेला आता आम्ही तिथल्या तालुक्यांमध्ये आता कार्यक्रम केले ते सगळे. त्यावेळेला अनेकांनी विचारलं की हा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा का, हैदराबाद मुक्ती संग्रामाचा का नाही? तेव्हा मी म्हटलं की मराठवाडा हा कृतज्ञ आहे, त्यामुळे मराठवाडा 17 सप्टेंबर हा आपला मुक्ती दिन आहे हे तो मान्य करतो आणि साजरा करतो. एका परीने ते जे शूरवीर होऊन गेलेत ना, त्यांना मराठवाडा या आपल्या कृतीने श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांची आठवण काढतो. तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की बहुतेक लोकांना हा सगळा इतिहास माहिती नाहीये, काय भोगलंय तिथल्या लोकांना. पण हे तेलंगणामध्ये गेलेले जे काही आहेत भाग, ते करतात का? ते तर करतच नाहीत. उलट MIMनी आपल्या नावाच्या आधी AI लावून टाकलं, ऑल इंडिया म्हटल्याबरोबर नेहरूंनी त्यांच्यावरची बंदी उठवली आहे. आणि हा, मी मगाशी विनोदावरून बोलत होतो, त्यातला आणखी एक विनोद म्हणजे कासिम रिझवीला ज्या वेळेला पकडला, तो तर रझाकारांचा प्रमुख, त्याला पकडून जन्मठेपेची शिक्षा दिली. खरं म्हणजे त्याला फाशी देण्याच्या लायकीचा माणूस होता. त्याला एकतर दिली जन्मठेप, आणि इतकंच नाही तर त्याच्यानंतर 6 वर्षांनी त्याला पाकिस्तानात पाठवून दिलं परत न येण्याच्या बोलीवर. का? इथल्या निरपराध लोकांचं रक्त सांडणारा हा माणूस, हा देशाचा शत्रू असलेला माणूस, याला पाकिस्तानात, ह्याच्यासारखा क्रूर विनोद कुठचा असेल? हे सगळं ज्या वेळेला आपण बघतो ना, त्यावेळेला आश्चर्य वाटतं. आणि कर्नाटक आणि तेलंगणामध्ये गेलेले जिल्हे हे साजरा करत नाहीत, पण मराठवाडा मात्र हे साजरा करतो. हे मराठवाड्यातल्या लोकांचं जे मोठं मन आहे आणि कृतज्ञतेची भावना जी त्यांच्या मनात आहे ना, ती इथे लक्षात घ्यायला हवी आपल्याला. तुम्ही आता जे सगळं वर्णन केलं त्याच्यामध्ये असं एक दिसून आलं की तत्कालीन जी काही राजकीय भूमिका ज्या होत्या आपल्या इकडच्या नेत्यांच्या, त्या बऱ्याच वेळेला बोट चेप्या होत्या आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आणखी चिघळत गेला, वेळच्या वेळी योग्य निर्णय घेतले गेले नाहीत. तर त्याविषयी थोडासा प्रकाश टाकाल का?
नाही, खरंच आहे. कारण एकतर हैदराबाद संस्थानाकडे त्यावेळच्या नेत्यांचं एका परीने झालेलं अक्षम्य दुर्लक्ष, हा जेव्हा आपण भाग बघतो की हा व्हायला नको होता. पण इथे हिंदूंच्या वरती काही चाललं तर काही वाटत नव्हतं हो. किती किती उदाहरणं देऊ शकतो तुम्हाला. आता माझं हे राम हे पुस्तक प्रखर श्रीवास्तवने लिहिलेलं, मी जे अनुवादित केलेलं आहे मराठीमध्ये, ते दुर्दैवानी काही प्रिंटिंगच्या त्यांच्या प्रॉब्लेममुळे थोडं रखडलं. पण या महिन्याच्या अखेरीपर्यंत ते येत आहे. त्याच्यामध्ये फाळणीच्या काळामध्ये काय काय घडलं, निर्वासितांचे प्रश्न, निर्वासितांबद्दलच्या व्यक्त केलेल्या भावना तत्कालीन अनेक नेत्यांनी, या सगळ्याला संदर्भ देऊन त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर हे सगळं जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा त्यावेळेला असं दिसतं की हिंदू असलेल्याच नेत्यांच्याकडून हिंदूंबद्दलच असं का बोललं जावं, असं का वागलं जावं, की आम्हाला हिंदूंच्या म्हणजे आपल्या लोकांच्या वेदना दिसत नाहीयेत, पण दुसऱ्यांच्या मात्र वेदना दिसतात. खरं सांगू, राज्यकर्त्याला अपपर भाव ठेवता येत नाही बरं का. मी असं म्हणणार मुळीच नाही की हिंदूंची ही वेदना आणि मुसलमानांची वेदना वेगळी, ख्रिश्चनांची वेगळी वगैरे, असं मी मुळीच म्हणणार नाही. पण त्यांनी सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे. इथे मात्र आपल्याला तसं दिसत नाही. जे हिंदुस्थानात, जे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं तसंच, जे हिंदुस्थानात दिसत होतं उर्वरित हिंदुस्थानात, तेच हैदराबाद संस्थानामध्ये आपल्याला दिसत होतं. आणि म्हणून हैदराबाद संस्थानामध्ये त्यानंतर तातडी करून, तरी 13 महिन्यांनी मिळालंय बरं का स्वातंत्र्य, 13 महिने आणि 2 दिवस हैदराबादला. पण त्या मनाने तातडी करून सरदार वल्लभभाई पटेलांनी ज्या वेळेला इथे लष्करी कारवाई करायचं ठरवलं, त्यावेळच्या तर वल्गना काय होत्या कासिम रिझवीच्या. त्याला कारण आहे, निजामाचं अधिकृत सैन्य जे होतं ना ते 22,000 होतं आणि रझाकार किती होतं माहितीये, 2 लाखाच्या वर. म्हणजे निजामाच्या अधिकृत सैन्यापेक्षा जास्त सैन्य रझाकारांचं होतं. म्हणून कासिम रिझवीच्या वल्गना या होत्या की वाटल्यास राज्यच आमच्या ताब्यात द्या. वरती तो असं म्हणायचा की नेहरू आणि पटेलांना उस्मान अलीच्या पायावर आम्ही झुकवू, ही दरपोक्ती होती. आणि आज ना उद्या आमचा झेंडा हा दिल्लीवरती फडकेल, ही कासिम रिझवीच्या या घोषणा होत्या, हे लक्षात ठेवा. तेव्हा हे सगळं करणाऱ्यांना ज्या वेळेला वल्लभभाई पटेलांनी हे ऍक्शन घेण्याचं ठरवलं, त्यावेळेला ऑपरेशन कबड्डी व ऑपरेशन पोलो वगैरे ही त्याची नावं होती लष्करी कारवायांची. पण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात आणून दिलं की जर तुम्ही अशा रीतीने जर एकाएकी घिसाळघाई केली तर कदाचित हा प्रश्न आंतरराष्ट्रीय बनेल आणि मग आंतरराष्ट्रीय बनल्यानंतर किचकट होईल. त्यापेक्षा याला पोलीस कारवाई म्हणा. म्हणजे झालं तसंच, फक्त त्याला म्हटलं गेलं पोलीस कारवाई. आणि 108 तासात जे वल्गना एवढे मारत होते ना की दिल्लीपर्यंत जाऊ वगैरे, ते 108 तासात शरण आलेले आहेत भारतीय सेनेला. ही अवस्था करून टाकली होती त्यांची. आणि मग वल्लभभाईंच्या समोर जेव्हा जाती तृण धरून तो निजाम शरण आला, तरी सुद्धा ठीक आहे करून त्यांनाच परत राज्यप्रमुख पद किंवा राज्य शासक पद हे देण्यात आलं, ही गोष्ट वेगळी. पण किमान भारताच्याकडे विलीन झाल्यानंतर हैदराबाद संस्थान, हिंदूंची होणारी ससेहोलपट, त्यांच्या होणाऱ्या हत्या, बलात्कार वगैरे हे जे सगळे भयानक भाग होते, या सगळ्या भयानक भागांना पूर्ण विराम मिळाला. हे सगळ्यात महत्वाचं. आता आपण या मराठवाडा मुक्ती संग्रामाचं 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तुम्हाला काय वाटतं की येत्या काळामध्ये, म्हणजे आपण जसं आता ही मुलाखत घेतोय त्या माध्यमातून हा सगळा इतिहास लोकांसमोर यावा या दृष्टीने प्रयत्न करतोय, तर पुढच्या पिढ्यांनी हे लक्षात ठेवावं, अजूनही किती झालं तरी, किती वर्ष त्याला झाली तरी तो कायम प्रत्येक वेळेला त्याचं स्मरण करावं, असं का वाटतं तुम्हाला, किंवा काय नेमकं त्याच्यावरचं कारण असू शकतं? एक तर पराक्रमाचा, चांगल्या गोष्टींचा जागर हा सतत व्हायला पाहिजे. आम्ही खूप लवकर विसरतो इतिहास. आणि माझ्याच एका पुस्तक रक्तलांछन मधलंच एक वाक्य आहे की जे इतिहास विसरतात त्यांना इतिहासच पुनःप्रत्ययाने धडा शिकवतो. तेव्हा हा इतिहास आम्ही विसरता कामा नये. कारण देश स्वतंत्र झाला तरी सुद्धा सगळं थांबलंय का आपल्याकडचं, दंगली वगैरे थांबल्यात, सगळं कसं शांत शांत उत्तम रीतीने चालू आहे, हे होतंय का? हे आपल्याला होताना दिसत नाहीये. उलट कशा पद्धतीने कोणाचे कसे स्लीपर सेल्स असतील, अमकं कसं असेल, तमकं कसं असेल, बाहेरच्यांना केवळ बाहेरच्यांचीच नव्हे तर स्थानिकांची मदत कशी मिळू शकते वगैरे वगैरे, ह्याच्यावरती चर्चा होतातच ना आजही. याचाच अर्थ या सगळ्याचा अभ्यास का करायचा असतो? अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे,
हे जे समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे, खरं म्हणजे संभाजीराजांना पाठवलेलं पत्र आहे समर्थांचं. पण ही जी पहिली ओळ आहे ही माझ्या दृष्टीने खूप महत्वाची आहे, की अखंड सावधान असावं. आणि हे सावध करण्याकरता हा अशा पद्धतीचा गजर करणं हे फार महत्वाचं असतं. यातल्या संस्थानांच्या विलिनीकरणाच्या या कहाण्या आपल्याला नांदेडमधलेच प्रजावाणीचे जे संपादक होते पूर्वीचे, आता ते राहिले नाहीत, सुधाकरराव डोईफोडे, त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या संस्थानांच्या कहाण्या, म्हणजे प्रत्येक संस्थानाला काही काहीतरी कहाणी आहे हे लक्षात ठेवा. अर्थात त्यातही त्यांनी सगळ्यात जास्त भाग हा या हैदराबाद संस्थानाचा घेतलेला आहे, यात वाद नाही. किंबहुना मराठवाड्यातलाच झालेला संग्राम हा त्यांनी घेतलेला आहे. पण या सगळ्याचं वाचन का करायचं असतं, तर ते वाचन अखंड सावधान असावे याकरताच करायचं असतं. सावरकर जे म्हणाले होते ना, की आज आपला देश स्वतंत्र झाला, ठीक आहे, आज एका पाकिस्तानाची निर्मिती झाली, उद्या तुमच्या पोटामध्ये आणखीन 14 पाकिस्तान निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्या. फार मोलाचा भाग आहे हा. एकाने मला विचारलं, पण मग सावरकरांना माहिती होतं का ते 14 असाच आकडा का म्हणाले? म्हटलं तुझ्यासारखा कोणी भेटला नाही म्हणून. आता काय बोलणार हो? ते समजा 12 म्हणाले असते किंवा 10 म्हणाले असते, तर यांनी विचारलं असतं 10 माहिती आहे. बोलण्याचा भाग आहे. एवढं साधंही आमच्याकडे आजकाल कळत नाही, इतकं मराठी आपलं अशक्त होत चाललेलं आहे. पण सांगायचा मुद्दा काय, की हे जे त्यांनी सांगितलेलं आहे ते या कारणाकरता सांगितलंय. आणि म्हणून आम्हाला सतत सदैव सावध राहणं आणि या घडलेल्या गोष्टींवरून बोध घेणं. म्हणून मुलाखतीचा आरंभ करतानाच मी असं म्हटलं होतं, की खूप लवकर झोपी जाणं हे हिंदूंचं व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि म्हणून सातत्याने एक जागर ठाणाणा हा करावा लागतो, तसाच करायचा असतो आणि तो या रीतीने आपण करत राहणार. आणि म्हणून प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला आपण काय करतो, प्रजासत्ताक दिनाला आपण काय करतो, तोच आठव करून देत असतो. हा आठव करून देणं माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात तसंच तुम्ही त्याचा या मुलाखतीचा समारोप सुद्धा करताय, की सगळ्यांनी विशेषतः हिंदूंनी हे सगळं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हा इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. झोपी जाता कामा नये, अखंड सावधान होणं राहणं अत्यंत आवश्यक आहे. तर यानेच आपण समारोप करूया. पण तुम्ही हा जो सगळा मुक्तीसंग्रामाचा लढा, त्याची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास, याच्यामध्ये घडलेल्या घटना, त्यांनी रजाकारांनी केलेला अत्याचार याविषयी अगदी म्हणजे या आपल्या जवळपास 40 मिनिटाच्या मुलाखतीत सुद्धा सविस्तरपणे सांगितलं. त्याबद्दल खूप खूप आभारी हो. पण मी जाता जाता एक गोष्ट मात्र आवर्जून सांगेन, की आत्ताच्या काळात, म्हणजे आता मी मगाशी बोलता बोलता जो उल्लेख झाला ना सांस्कृतिक वार्तापत्राचा, सांस्कृतिक वार्तापत्रानेच आता हा विशेषांक काढलाय. मला असं वाटतं की आपल्याच प्रेक्षकांनी जर तो अंक पाहिला, घेतला, वाचला, सांस्कृतिक वार्तापत्र पुण्याचंच आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आणि आपल्याला सोशल मीडियावरून सुद्धा सांस्कृतिक वार्तापत्राची माहिती कळेल, तर आपल्याला किमान या प्रखर वास्तवाची जाणीव होईल की काय झालं आणि त्यावेळेला लोकांनी काय काय भोगलंय. तर तेवढं जरी आपण केलं ना तरी खूप मोठा भाग होईल असं मला स्वतःला वाटतं. आणि मी तशी विनंती मुद्दाम करीन. याशिवाय याच्यावरची पुस्तकं वाचा. इतकंच नाही, कोणाला इच्छा झाली, मी तर मराठवाड्यातल्या तरुणांना मुद्दाम आग्रह करतो की अरे तुमच्यापैकी कोणाला असं वाटलं तर जर तुम्ही तिथेच राहता म्हणून आपल्याला तालुक्यांमध्ये फिरून लोकांच्याकडून आणखी माहिती गोळा करू शकतो आपण आणि त्याच्यावरती अधिक लिहू शकतो. त्यामुळे मराठवाड्यावरती अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच पुस्तकं आहेत, पण तसं नाही. या स्वातंत्र्य संग्रामावरती अधिकाधिक पुस्तकं यायला पाहिजे, अधिकाधिक लोकांच्या पर्यंत हे वास्तव पोचायला पाहिजे. महेशजी, न्यूज डंकामुळे मला खरं म्हणजे हे आव्हान लोकांना करता येतंय, हेच मला खूप छान वाटतंय आणि त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद शेवडेजी, तुम्ही इथे आलात आणि खूप छान आहे, सविस्तर सगळं सांगितलं आणि आवाहन केलं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याबद्दल निश्चितपणे आमचे प्रेक्षक सुद्धा विचार करतील आणि त्याविषयी काही पुस्तकं असतील तर आम्ही निश्चितपणे लिंक मध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून लोक त्यानुसार ते चॉईस नुसार आपले त्यातले वाचतील पुस्तकं आणि हा जो काय जागर आहे हा कायम होत राहील. सावधान राहू आपण सगळे. मी इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.